पीए आणि ओएसडी नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। पीए आणि ओएसडी नेमण्याचे अधिकार मंत्र्यांना नसल्याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाराजी व्यक्त केली होती। माणिकराव कोकाटेंनी नाराजी व्यक्त केली, पण फडणवीसांनी त्यांना चांगलंच खडसावलंय। बघूया। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाची चांगलीच काळजी घेतली। मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमताना चुकीचा माणूस त्या पदावर नेमला जाऊ नये याची मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर दक्षता घेतली जाऊ लागली। मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळालेला माणूसच पीए आणि ओएसडी म्हणून नेमता येतोय। यामुळे काही मंत्र्यांची अडचण झाली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीही याबाबतची हतबलता बोलून दाखवली। थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला, आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह, त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। पण आपणही नीट काम करा, म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची, तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असल्याची आठवण माणिकराव कोकाटेंना फडणवीसांनी करून दिली। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले अधिकारी मंत्र्यांच्या पदरी नको अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे मांडली आहे। माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। आधीच कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद अडचणीत आहे। असं असताना माणिकरावांनी थेट फडणवीसांबाबत नाराजी व्यक्त केली। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं काउंटडाऊन तर सुरू झालं नाही ना, अशी चर्चा आता महायुतीत सुरू झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।